कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा आणि सुंदरबन, त्याचबरोबर अथांग समुद्र, झुळझुळ वाहणार समुद्री वारं आणि माशाचं कालवण. कोकणात तुम्ही अनेकदा गेला असाल किंवा एखादा बीच कदाचित बघायचा राहूनही गेला असेल. तारकर्ली, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, देवबाग, निवती, भोगवे, ट्रॅव्हल टूर, याच बरोबर गणपतीपुळे, आरेवारे यासारख्या ठिकाणी तुम्ही गेला असाल. ही ठिकाणे तशी वर्दळीची आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात एक सुंदर बीच आहे ज्याला महाराष्ट्राचं बटरफ्लाय बीच म्हटलं जातं. या बीचचे नाव कशेळी बीच किंवा देवघळी बीच असे आहे. कशेळी हे रत्नागिरीच्या पश्चिमेकडे असणारे शेवटचं गाव आहे. या गावातूनच देवघळीचा रस्ता जातो. येथे तुम्हाला देवघळी, जाकादेवी मंदिर, पूर्णगड, कनकादित्य मंदिर, दूतपापेश्वर, पावस अशा ठिकाणांना भेट देता येईल. देवघळी बीच. कशेळी गावातून तुम्ही पोहोचल्यानंतर देवघळी बीच पर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या देखील बीच पर्यंत जाऊ शकतात. खरं तर बीचच्या वरच्या बाजूस विस्तीर्ण पठार आहे. येथे तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता. येथे भुरळ पाडणारा, नीरव शांतता असणारा समुद्र किनारा आहे. येथे पोहोचल्यानंतर येथील अथांग समुद्र डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. समुद्राच्या वरच्या बाजूस टेबल पॉइंट आहे. टेबल पॉइंट वरून देखील निळाशार समुद्राचे विहंगम दृश्य बघता येते. या टेबल पॉइंट वरून खाली उतरून गेल्यानंतर छोटेखानी बीचवर जाता येते. पांढऱ्या रंगाच्या वाळूत जांभा खडकाने बनलेले अनेक दगड वाळूत रुतलेले दिसतात. त्याचबरोबर या दगडांवर लाटा येऊन धडकताना काही शिंपले चिकटलेले दिसतात. याचे सुंदर नक्षी बीचच्या सौंदर्यात भर टाकते. येथे एक घळी आहे. याच घळीतून कनकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचे स्थानिक सांगतात. कनकादित्य मंदिर. देवघळी बीच पासून काही अंतरावर कनकादित्य मंदिर आहे. गावात 2 मंदिरे आहेत, एक कनकादित्य मंदिर आणि दुसरे जाकादेवी मंदिर. कनकादित्य मंदिरातील मूर्ती ही देवघळीच्या गुहेत सापडली होती असे सांगण्यात येते. ज्या घळीत कनकादित्याची मूर्ती आढळली ती घळ देवघळी नावाने ओळखली जाते. कनकादित्याचे मंदिर खूप सुंदर असून ते पाहण्यासारखे आहे. मंदिराचे बांधकाम कोकणी शैलीचे आहे. लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून कोरीव रेखीव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. गाभागृहाच्या दोन्हीकडे द्वारपाल आहे. गर्भगृहात कनकादित्याची मूर्ती असून मूर्तीच्या डोक्यावरील मुकुट हे दाक्षिणात्य पद्धतीचे आढळते. जाकादेवी मंदिर. कनकादित्य मंदिरापासून काही अंतरावर जाकादेवी मंदिर आहे. पूर्ण मंदिराचे बांधकाम जुन्या आणि पारंपरिक पद्धतीचे आहे. अशी फार कमी मंदिरे आहेत जी अद्यापही मूळ स्थितीत टिकून आहेत.